विद्यार्थ्यांनो, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. मागील 3 व्हिडिओंमधून आम्ही पाणी, आमचे जीवन रेखा या विषयांवर चांगले ज्ञान मिळवले आहेत. पाण्याचा वापर, सांडपाणी म्हणजे काय? त्यावर प्रक्रिया कशी केली जाते? स्वच्छता आणि कचऱ्यांचे विल्हेवाट लावण्याची पर्यायी मार्ग. या व्हिडिओमध्ये सांडपाणी कथा भाग 4 आम्ही प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यावर एक उपक्रम पाहतो. कीवर्ड: एरेटर, वाळू, रेव, क्लोरीन गोळ्या. एक पेशीय वनस्पती. सेंद्रिय पदार्थ. संकल्पना नकाशा. प्रदूषित पाण्यावर उपचार. खालील क्रिया करा. हे तुम्हाला सांडपाणी प्रक्रिया केंद्रात होणाऱ्या प्रक्रिया समजून घेण्यास मदत करेल. क्रियाकलाप करण्यासाठी स्वतःला घंटांमध्ये विभाजित करा. प्रत्येक ठिकाणी निरीक्षणे नोंदवा. टप्पा: मोठ्या काचेच्या भांड्यात 3/4 पाणी भरा. काही गलिच्छ सेंद्रिय पदार्थ गाळा. गवताचे तुकडे किंवा संत्र्याचे साले, थोड्या प्रमाणात डिटर्जंट आणि काही शाई किंवा कोणत्याही रंगाचे थेंब बरणी कॅप करा. नीट हलवा आणि मिश्रण 2 दिवस सूर्यप्रकाशात उभे राहू दे. 2 दिवसांनंतर मिश्रण हलवा आणि चाचणीमध्ये एक लहान नमुना घाला. या चाचणी ट्यूबला लेबल लावा. उपचार करण्यापूर्वी नमुना 1. त्याचा वास कसा येतो? काचेच्या भांड्यातील नमुन्यातून हवेचा फुगा काढण्यासाठी एरेटर, मेकॅनिकल स्टिरर किंवा ॲक्वेरियममधील मिक्सरचा वापर केला जातो. वायुजीवनसाठी अनेक तास परवानगी घ्या. एरेटर रात्रभर जोडून ठेवा. तुम्हाला ते अनेक वेळा ढवळावे लागेल. वायुजीवन जीवांना वाढवण्यास आणि टाकाऊ पदार्थाचे जलद विघटन करण्यास मदत करते. त्यामुळे ते जैविक प्रक्रिया म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या दिवशी वायुजीवन पूर्ण झाल्यावर दुसरा नमुना दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये घाला. त्याला वातानुकूलित झाल्यानंतर नमुना दुसरा. शंकू तयार करण्यासाठी फिल्टर पेपरचा तुकडा फोल्ड करा. नळाच्या पाण्याने कागद ओला करा आणि नंतर फनेलमध्ये शंकू घाला. फनेल सपोर्टवर माउंट करा. फनेलमध्ये वाळूचे थर, बारीक रेव
आणि शेवटी मध्यम रेव ठेवा. वास्तविक फिल्टरेशन प्लांट फिल्टर पेपर वापरत नाही, परंतु वाळू फिल्टर अनेक मीटर खोल आहे. उरलेले वातीत द्रव फिल्टरद्वारे बारीकमध्ये घाला. फिल्टरवर द्रव सांडू देऊ नका. फिल्टर केलेला द्रव नसल्यास स्वच्छ पाणी येईपर्यंत ते काही वेळ फिल्टर करा. ही एक शारीरिक प्रक्रिया आहे. दृश्य 7. फिल्टर केलेल्या पाण्याचे नमुना तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये टाका. फिल्टर केलेला नमुना तिसरा. फिल्टर केलेल्या पाण्याचा दुसरा नमुना चौथा टेस्ट ट्यूबमध्ये घाला. क्लोरीन टॅब्लेटचा एक छोटा तुकडा जोडा. पाणी स्वच्छ होईपर्यंत चांगला मिसळा. ही उपचारिक रासायनिक प्रक्रिया आहे. चाचणी ट्यूबला क्लोरीनयुक्त नमुना चौथा. सर्व टेस्ट ट्यूबमधील नमुन्यांचे निरीक्षण करा. चव घेऊ नका, फक्त त्याचा वास घ्या. आता खालील प्रश्नांची उत्तरे द्या. नंतर द्रव्यांच्या स्वरूपात तुम्ही कोणते बदल पाहिले? वायुजीवन. वायुजीवनानंतर द्रवांचा रंग बदलला जातो. एरोबिक बॅक्टेरिया वाढू देण्यासाठी हवा स्पष्ट पाण्यात टाकली जाते. हे जीवाणू मानवी कचरा, अन्न कचरा आणि साबण वापरतात, जे पाणी स्वच्छ करतात आणि त्याचे रंग देखील बदलतात. वायुजीवनाने गंध बदलेल का? वायुजीवन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये हवा टाकाऊ पदार्थ आणली जाते, जेणेकरून ज्या सूक्ष्म जंतूंना जगण्यासाठी हवेची आवश्यकता असते ते त्यावर वाढू शकतात. टाकाऊ पदार्थांचा गंधातील बदलावर वायुजीवनाचा किरकोळ परिणाम होतो. सी. वाळूंच्या फिल्टरमध्ये काय काढले? वाळू फिल्टर पाण्यातील कण जसे की एकपेशीय वनस्पती आणि सेंद्रिय पदार्थ फिल्टर करू शकतात. क्षार जे पाण्यात विरघळत नाही, जसे खतांमध्ये दिसणारे क्षार, वाळूंच्या फिल्टरद्वारे पाण्यातून फिल्टर केले जाऊ शकतात. क्लोरीनने रंग काढून टाकला का? अवशिष्ट पुनरावृत्तीरिक्त पाण्यात क्लोरीन जोडलेले हे देखील होईल. लोह, मॅंगनीज, चव आणि गंध यौगिकांचे ऑक्सिडाइज करणे, पाण्यातील रंग काढून टाकणे, हायड्रोजन सल्फाइड नष्ट करणे आणि इतर जल उपचार प्रक्रियांना मदत करणे, जसे की अवसादन आणि गाळणे. ई. क्लोरीनमधला गंध आहे का? होती. सांडपाण्यापेक्षा वाईट. शुद्ध क्लोरीन वायू फिकट हिरवा असतो, गुदमरणारा, जळणारा वास असतो आणि श्वास घेण्यात प्राणघातक असतो.
सांडपाण्याचे वासापेक्षा ते वाईट आहे की नाही हे तुम्हाला वास येत असल्यास क्लोरिनाचे शुद्धतेवर अवलंबून असेल. जितका शुद्ध तितका वास जास्त. तुम्ही सर्वांनी उपक्रमांचा आनंद घेतला आहे का? नमूद केलेल्या हाताने केलेल्या प्रयोगाने तुम्हाला खूप चांगले ज्ञान मिळाले आहे. सोडू नका. शेवटी आपण सर्वांना जलसंधारणासाठी कल्पना असणे हे आवश्यक आहे. बरोबर. पूर्वींचा व्हिडिओज वरून तुम्ही सर्वांना पाण्याचे महत्त्व आतापर्यंत समजले आहे. त्यामुळे संधारणावरील अंतिम व्हिडिओ पहा आणि तुम्हाला पाण्याबद्दल पूर्ण माहीत आहे हे पाहून बरे वाटेल. मला आशा आहे की तुम्ही प्रत्येकामध्ये ही जीवन निर्माण झाली. लक्षात ठेवण्याचे मुद्दे. पहिला, वायुजीवन जीवनांना वाढण्यास आणि टाकाऊ पदार्थ तोडण्यास मदत करते. जलद. दुसरा, एरोबिक बॅक्टेरिया वाढू देण्यासाठी हवा स्पष्ट पाण्यात टाकली जाते. तिसरा, कचरा सामग्रींच्या गंधातील बदलांवर वायुजीवनाचा किरकोळ परिणाम होतो. चौथा, वाळूच्या फिल्टर पाण्यातील घन जसे की एकपेशीय वनस्पती आणि सेंद्रिय पदार्थ फिल्टर करू शकते. पाण्यात क्लोरीन टाकल्याने लोह, मॅंगनीज, चव आणि गंध यांचे ऑक्सिडेशन होते आणि पाण्यातील रंग निघून जातो.